नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। बघा, आज आपण अर्थशास्त्राच्या या सिरियलमध्ये बघत आहोत की भारताचे औद्योगिक धोरण, भारताचे आतापर्यंत 7-8 वेळा औद्योगिक धोरण मांडलं गेलं, त्याच्यापैकी हे काही औद्योगिक धोरण सर्वात महत्त्वाचे आहेत, त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। जसं की 1948चं एक औद्योगिक धोरण आलं होतं, 1956चं एक औद्योगिक धोरण आलं होतं, 1973चं एक औद्योगिक धोरण आलं होतं, 69 साली पण एक औद्योगिक धोरण आलं होतं, पण ते खूप जास्त इम्पॉर्टन्स नव्हतं। 1977 साली एक औद्योगिक धोरण आलं, 1980 साली एक आलं आणि 1991 साली एक आलं। जे तीन सर्वात इम्पॉर्टन्स औद्योगिक धोरण आहेत त्याच्यापैकी एक 1948चं, हे खूप डिटेल करायचं आहे। 1956चं हे एक औद्योगिक धोरण, ते खूप डिटेल करायचं आहे। आणि 1991चं औद्योगिक धोरण, हे तर सर्वात इम्पॉर्टन्स आहे। 1991चं औद्योगिक धोरण, इथं LPG वगैरे आणली, काय आलं, कसं आलं, हे आपण डिस्कस करू। बघा, त्याच्यापैकी हे तीन औद्योगिक धोरण इथं डिस्कस करू, पुढच्या व्हिडिओमध्ये हे राहिलेली तीन औद्योगिक धोरण डिस्कस करू। त्याच्यातला हा सर्वात इम्पॉर्टन्स, खूप जास्त याच्याविषयी डिस्कस करू। 1991चं LPG, बघा, पहिलं औद्योगिक धोरण भारताने मांडलं 1948 साली, ठीक आहे। 8 एप्रिल 1948 साली हे भारताने पहिलं औद्योगिक धोरण मांडलं। केव्हा मांडलं? 8 एप्रिल 1948 साली। कोणी मांडलं होतं? त्या काळातली उद्योग मंत्री कोण असतील? श्यामाप्रसाद मुखर्जी। कोण आहेत? श्यामाप्रसाद मुखर्जी। तुम्हाला माहिती असेल श्यामाप्रसाद मुखर्जी आज द फाउंडर ऑफ जनसंघ, जनसंघाचे संस्थापक येते आणि आज जनसंघाचं नाव काय नावाने ओळखलं जातं? BJP। या अर्थव्यवस्था म्हणजे या औद्योगिक धोरणामध्ये भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली? मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली। कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली? मिश्र अर्थव्यवस्था। म्हणजे काही उद्योग सरकारच्या मालकीचे असतील आणि काही उद्योग काय असतील? खासगी मालकीचे असतील। आपण अमेरिका आणि इंग्लंड सारखी पूर्णतः भांडवलची अर्थव्यवस्था न स्वीकारता आपल्यावर या औद्योगिक धोरणामध्ये आपल्यावर कोणाचा प्रभाव होता? रशियाचा। म्हणजे त्या काळात USSRचा, सोव्हिएत रशियाचा काय होता? प्रभाव होता। रशियाच्या धर्तीवर आपण साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा काय केला? प्रयत्न केला। समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली। बघा, या औद्योगिक धोरणामध्ये काय केलं होतं? काही विषय केंद्र सूचीत ठेवलेली होती। जे उद्योग केंद्र सूचीत होती त्या उद्योगांवर फक्त कोणाचा मालकी हक्क होता? केंद्र सरकारचा। जसं की कोळसा असेल, वीज असेल, रेल्वे असेल, शस्त्र निर्माण करण्याचे असतील, असे उद्योग स्थापन करण्याचा, बनवण्याचा हक्क कोणाचा होता? फक्त आणि फक्त केंद्र सरकारचा। काही उद्योग राज्य सूचीतील होतील, राज्याच्या सूचीमध्ये होते, त्या उद्योगांवर म्हणजे ते उद्योग स्थापन करण्याचा आणि त्याच्यावर काम करण्याचा अधिकार कोणाचा होता? फक्त राज्य सरकारचा। कोण कोण असतील? जसे की कागद उद्योग होता, औषध उद्योग होते, कापड उद्योग होता, सायकल उद्योग होते। असे उद्योग कोणत्या सूचीत होती? राज्य सूचीत। आणि जे उद्योग केंद्र सूचीत आणि राज्य सूचीत नव्हती असे सर्व उद्योग कोणत्या सूचीत टाकण्यात आली होती? खासगी उद्योग म्हणून ओळखले जाते। तिसऱ्या सूचीत टाकण्यात आली होती खासगी उद्योग। म्हणजे बघा, काही केंद्र सरकारच्या मालकीचे, काही कोणत्या मालकीचे? राज्य सरकारच्या मालकीचे, आणि काही कोणाच्या मालकीचे? प्रायव्हेट सेक्टरमध्ये। म्हणजेच म्हणून कोणती अर्थव्यवस्था सुरू झाली? मिश्र अर्थव्यवस्था आपण या औद्योगिक धोरणामध्ये स्वीकारली। बघा, या औद्योगिक धोरणामध्ये काय होतं? 10 वर्षात पुन्हा परीक्षण करण्यात येणार होतं। भारताचा औद्योगिक विकास कसा झाला या 10 वर्षामध्ये काय करण्यात येणार होतं? पुन्हा परीक्षण करण्यात येणार होतं। त्याच धर्तीवर 8 वर्षातच दुसरं परीक्षण करण्यात आलं, म्हणजे दुसरे औद्योगिक धोरण मांडलं गेलं 1956 साली। कारण असं होतं, या औद्योगिक धोरणामध्ये पहिली पंचवार्षिक योजना घडली। म्हणजे तुम्हाला माहित असेल की 1951 ते 56 ही पहिली पंचवार्षिक योजना घडली या औद्योगिक धोरणामध्ये, आणि खूप चांगलं घडलं, ठीक आहे। म्हणजे आपण ह्या पंचवार्षिक योजनेत शेतीवर कॉन्सन्ट्रेशन ठेवलं होतं, ठीक आहे, आणि शेतीने जेवढं टार्गेट ठेवलं होतं टार्गेटपेक्षा जास्त अचीव्ह झालं, म्हणून आपल्या पंचवार्षिक योजनेकडनं अपेक्षा वाढल्या। म्हणून नेहरूंना असं वाटलं की आता आपण मोठ्या उद्योगांवर काय ठेवायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन। म्हणून त्यांनी 2 वर्ष आधीच ही औद्योगिक धोरण बंद केलं आणि पुन्हा 1956 साली दुसरं औद्योगिक धोरण मांडलं। कारण की 56 ते 51, 56 ते 61 ही काय येणार होती? दुसरी औद्योगिक म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना येणार होती 1956 ते 1961 या काळामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना येणार होती। म्हणून बघा, म्हणून दुसरं औद्योगिक धोरण मांडलं गेलं 1956 साली। आणि या अर्थव्यवस्थेत आपण पुन्हा एकदा मिश्र अर्थव्यवस्था न स्वीकारता संपूर्ण व्यापार कोणाकडे होता? केंद्र सरकारकडे एकवटलेला होता मोठ्या प्रमाणात। बघा, हे औद्योगिक धोरण कोणी मांडलं? पंडित नेहरूंनी मांडलं होतं। मात्र या औद्योगिक धोरणाची रूपरेषा तयार केली होती PC महालनोबिस, ग्रेट व्यक्तिमत्व, बरोबर आहे, आणि भारतातले सांख्यिकीचे जनक, माहित असेल स्टॅटिस्टिक्सचे, ठीक आहे। तर PC महालनोबिस या यादीमध्ये, या उद्योगामध्ये याद्या 3 केलेल्या होत्या, ABC। यादीत A मध्ये 17 उद्योग होते। किती होती? 17 उद्योग। आणि या 17 उद्योगांवर कोणाचा मालकी हक्क होता? कंट्रोल कोणाचा होता? केंद्र सरकारचा। कोणाचा कंट्रोल होता? केंद्र सरकारचा। पूर्णतः हे उद्योग स्थापन करण्याचा, मेंटेनन्स करण्याचा काम कोणाचा होता? केंद्र सरकारचा होता। याच उद्योगांना काय म्हटलं गेलं? PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकन, ठीक आहे। या उद्योगांना काय म्हटलं गेलं? महत्त्वाचे उद्योग होती, काय म्हटलं गेलं? PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकन। आज पण PSU आहेत, मात्र आज PSUचा दर्जा बदलला, नवरत्न, महारत्न, मिनिरत्न आहेत, ते पण आपण डिस्कस करू की नवरत्न कशाला म्हणतात, महारत्न कंपन्या कशाला म्हणतात, मिनिरत्न कंपन्या कशाला म्हणतात। मात्र
मात्र ह्या उद्योगांमध्ये कशाला दर्जा देण्यात आला? PSU ला, पब्लिक सेक्टर अंडरटेकनला. यादी 2 मध्ये 12 उद्योग होती आणि त्या सर्व उद्योगांवर कोणाचा हक्क होता? राज्य सरकारचा. त्या उद्योगांवर कोणाचा हक्क होता? राज्य सरकारचा. आणि जी उद्योग A आणि B मध्ये नव्हती असे सर्व उद्योगांचा समावेश कुठे करण्यात आला? यादी C मध्ये. सर्व उद्योगांचा समावेश कुठे करण्यात आला होता? यादी C मध्ये. यादी C मध्ये खासगी उद्योग होती. बघा, जे PSU होते, पब्लिक सेक्टर अंडरटेकनच्या कंपनीज होत्या, या कंपनींना आधुनिक भारताचं मंदिर म्हटलंय. कोणी? पंडित नेहरूंनी. या कंपनीला काय म्हटलं होतं? आधुनिक भारताचे मंदिर असं शब्द कोणी म्हटला होता? पंडित नेहरूंनी. हे औद्योगिक धोरण चाललं. त्याच्यानंतर 1969 मध्ये एक औद्योगिक धोरण आलं. लिटिल बिट चेंज आहेत, खूप इम्पॉर्टन्स नाही आहेत. मात्र पुढचं औद्योगिक धोरण आलं 1973 साली. ऑफकोर्स इंदिरा गांधींनी मांडलं असेल. पुढचं औद्योगिक धोरण 1973 साली. ठीक आहे. या औद्योगिक धोरणामध्ये एक नवीन शब्द वापरण्यात आला. कोणता शब्द वापरण्यात आला? कोर उद्योग. ठीक आहे. कोर इंडस्ट्रीज. काय वापरण्यात आला? कोर इंडस्ट्रीज म्हणजेच मूलभूत उद्योग. काय वापरण्यात आले? मूलभूत उद्योग म्हणजेच जे उद्योग राष्ट्र निर्माणासाठी काय असतील? आवश्यक असतील. रोड बांधण्यासाठी कोळसा, वीज हे उद्योग इम्पॉर्टन्स होती. असे कोणते उद्योग असतील जी मूलभूत उद्योग असतील? सपोज सिमेंट उद्योग असेल, राष्ट्र निर्माणासाठी इम्पॉर्टन्स आहे. कोळसा उद्योग असेल. ठीक आहे. कोळसा उद्योग, लोखंड उद्योग ही राष्ट्र निर्माणासाठी काय आहेत? इम्पॉर्टन्स आहेत. म्हणून यांना कोर उद्योग म्हणतात. 6 जी कोर उद्योग होती त्यांना खासगी सेक्टरमध्ये काय देण्यात आली होती? परवानगी देण्यात आली होती. 6 कोर उद्योगांना कशामध्ये परवानगी देण्यात आली होती? खासगी क्षेत्रात काय देण्यात आली होती? खासगी क्षेत्रात काय देण्यात आली होती? परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांची लागत किती करोडपेक्षा जास्त पाहिजे? 20 करोडपेक्षा. असे पहिलाच औद्योगिक धोरण होतं ज्या औद्योगिक धोरणामध्ये मध्यम उद्योगांसाठी आरक्षित यादी तयार करण्यात आली. मध्यम उद्योगासाठी काय तयार करण्यात आली होती? आरक्षित यादी. असं औद्योगिक धोरण होतं. या औद्योगिक धोरणात प्रथमतः जॉईंट सेक्टर संयुक्त भागीदारीचा विचार करण्यात आला. कशाचा विचार करण्यात आला? सर्वात इम्पॉर्टन्स फॅक्टर होता की या औद्योगिक धोरणामध्ये आज पण आपण भारत सरकार करतं संयुक्त भागीदारी. म्हणजेच एखादी कंपनीमध्ये काही वाटा कोणाचा? सरकारचा. काही वाटा कोणाचा? सरकारचा. आणि काही वाटा कोणाचा? खासगी व्यक्तींचा. काही वाटा खासगी व्यक्ती. सरकार प्लस खासगी कंपनीज, व्यक्तीज यांनी मिळून जे जॉईंट सेक्टर असतं त्या जॉईंट सेक्टरला सुरुवात कोणत्या औद्योगिक धोरणात झाली? 1973च्या औद्योगिक धोरणात झाली. ऍक्च्युली या वर्षी म्हणजे जेव्हा हे औद्योगिक धोरण मांडलं जात होतं, या औद्योगिक धोरण मांडण्याच्या वेळेस आपल्याकडे विदेशी मुद्रांमध्ये प्रॉब्लेम होता. विदेशी मुद्रांचा भंडार कमी होता. त्याच्यासाठी आपण याचे कायदा करण्यात आला, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट, फेरा कायदा करण्यात आला. फेमा माहित असेल तुम्हाला, 1973 साली. एवढे महत्त्वाचे कंटेंट्स कशामध्ये होते? 1973च्या औद्योगिक धोरणामध्ये होते. कोणता सर्वात इम्पॉर्टन्स फॅक्टर आहे की जॉईंट सेक्टरचा या औद्योगिक धोरणामध्ये काय करण्यात आला? उगम करण्यात आला. बघा, 1956चं जे औद्योगिक धोरण होतं, जे मूलभूत उद्योग होती म्हणजे जे औद्योगिक धोरण मांडलं गेलं, या औद्योगिक धोरणामध्ये 3 मोठ्या लोह पोलाद उद्योग सुरू झाले. काय सुरू झाली? 3 लोह पोलाद उद्योग सुरू झाली. लोह पोलाद. ठीक आहे. लोह पोलाद उद्योग सुरू झाली. बघा, मी कसं लक्षात ठेवतो, जनरली कोणतं लोह पोलाद उद्योग कोणत्या देशाच्या मदतीने सुरू झालं असं विचारतात. तर मी कसं लक्षात ठेवतो? केरळ जर्मनीहून आणली. इंग्लंडहून दुर्गामातेची मूर्ती आणली. आणि एक जे राहिले तर रशियाहून आणलंय. जर्मनीहून केळं आणली, इंग्लंडहून दुर्गामातेची मूर्ती आणली. म्हणजेच रूल केला. कुठून आणलं? रूल केला हा लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? कोणत्या देशांच्या मदतीने सुरू करण्यात आला? ऑफकोर्स जर्मनी. दुर्गापूर हा लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? इंग्लंड. ठीक आहे. आणि तिसरा लोह पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला. तिसरा लोह पोलाद प्रकल्प, ही 3 मोठी लोह पोलाद प्रकल्प काय करण्यात आली? ठीक आहे. काय? दुर्गापूर. ठीक आहे. रूरकेला ही लोह पोलाद प्रकल्प कोणाच्या? एक इंग्लंड, जर्मनी आणि रशियाच्या मदतीने काय करण्यात आली? सुरू करण्यात आली. या पद्धतीने 3 औद्योगिक धोरणामध्ये काय काय घडलं ते डिस्कस केलं. राहिलेल्या लेक्चरमध्ये काय करू की पुढच्या सिरीजमध्ये 77चं, 80चं आणि 91चं औद्योगिक धोरण डिटेल पद्धतीने बघू. हा व्हिडिओ जे लोक बघत असतील त्या लोकांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, अकॅडमीला व्हिजिट द्या. आपल्याकडे नवीन बॅच स्पर्धा परीक्षा चालू असतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.